महाराज महाराज महाराज, या गुरुजी, आज पाठशाळेत नाही गेलात? तुमची सगळी मुलं तिकडे वाट बघत असतील. अहो, तुमच्यासारखे गुरुजी मिळायचे नाही तो त्यांना. मरो ती पाठशाळा. माझं चित्त थाऱ्यावर नाही महाराज. हो, काय झालं? काल घरी गेलो तर आई पाय घसरून पडली. तिचं हाड मोडलं महाराज. अरे देवा, वाईट झालं. काळजी घ्यावं आईची. महाराज, अहो काय काय करू मी? पाठशाळेत जाऊ की आईकडे पाहू? अहो, तुमची बायको आहे ना? आहे ना, पण तिचं आईशी अजिबात पटत नाही. तिने स्पष्टपणे सांगून टाकलंय, मी सासूबाईंचं काहीही करणार नाही. आणि महाराज, माझी मुलंही मला दाद देत नाहीत. अहो गुरुजी, पाठशाळेमध्ये तुमच्या मुलांमध्ये एवढा धाक आहे. आणि हो ना, आणि माझी मुलं माझंच ऐकत नाहीत. मी पार त्रासून गेलोय महाराज. काय करू महाराज? मी आपली एवढी भक्ती करतो आणि माझ्याच बाबतीत असं व्हावं? काहीतरी उपाय सुचवा महाराज, काहीतरी उपाय सुचवा. गुरुजी, प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे काही कारण असतं. ती परमेश्वराची योजना असते. वेळ आली की मगच ती कळते. महाराज, ना चाललो का पाठशाळेत? अरे 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 थांब, ही चून भाकरीची शिदोरी घेऊन जा बरोबर. हा, ती कशाला? आत्ताच तर भाकर खाल्ली ना मी. अरे असू देत, त्यानं काय होतंय? अभ्यास करायचा म्हणजे डोक्याला लई ताण पडतो, आणि डोक्याला ताण पडला की अभ्यासात लक्ष कसं लागणार? आणि लक्ष नाही लागलं तर माझा राजा शिकणार कसा? असू दे, हा खा पाठशाळेत. बरं, जाऊ. हा, अरे थांब, हे बघ, हे 2 खडकू घे आणि दे तुझ्या गुरुजींना. हा, बरं आहे. हा, मी खूप शिकीन, मोठा होईल, मग तुला काम बी नाही करावं लागणार. वय रे माझ्या राजा. जंगलातनं जाताना वाटेत घाबरायला झालं तर अजिबात घाबरू नको. महाराजांचं नाव घे. हा, बरं, जातो. काय र, कुठे चाललास? पाठशाळेत. खोटं बोलून चाललास ना आईशी जवळ? तुझी आई मरमर मरते, लोकांची धुणी भांडी करते, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुला खाऊ घालते, आणि तू हुंडारात फिरतोस होय पाठशाळेचं नाव सांगून. लाज नाही वाटत तुला? काकू, अगं नाही ग रखमा वहिनी, दिनू आता असं नाही करणार. त्यानं मला सांगितलं तो पाठशाळेत का जात नव्हता ते. का? कारण जंगलात ना तुझ्यासारखी भूत दिसतात म्हणून. थांब थांब मेला, थांब. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय भूत. त्याचे पाय उलटे होते, त्याला 3 मुंड्या होत्या आणि मोठे मोठे दात होते त्याचे. त्याने जसा जंगलात भूत बघितलं ना, तसा मी जंगलात वाघ बघितला होता. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय भूत. त्याचे पाय उलटे होते, त्याला 3 मुंड्या होत्या आणि मोठे मोठे दात होते त्याचे. भीती वाटली तर गजानन महाराजांचं नाव घ्यायचं. सगळी भूत देवाला घाबरतात. महाराज देव आहेत. भक्तावर संकट आलं ना की महाराज धावून येतात. गणगणगणात होते, गणगणगणात होते. महाराज, गजानन महाराज, कुठे आहात तुम्ही? या ना, मला पाठशाळेत जायचे. गजानन महाराज,
मला वाघोबाची भीती वाटते, भूतागेताची भीती वाटते. या ना, गणगणगणात भूते. आई तर म्हणते संकट आल्यावर महाराज धावून येतात म्हणून, भक्तांच्या पाठीशी उभे राहतात म्हणून. मग आता काय झालं? महाराज या ना, गणगणगणात भूते. गणगणगणात भूते, 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 गणगणगणात भूते. गणगणगणात भूते. ये 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 आणि ये ये. थांबा थांबा थांबा. हा हा हा. अहो घाबरायला काय झालं? मी काय भूत आहे? भूत भूत. अहो मी दिनू. तुमचं नाव काय आहे? देवकी नंदन. देवकी नंदन? एवढं मोठं नाव? नाही, गोपाळ. देवकी नंदन गोपाळ. गोपाळ, छान नाव आहे. रोज जाता का या वाटेने? हो. मी पण. पुढेच पाठशाळा आहे माझी, पाठशाळेत जातो. वा, छान. शिक हा आणि मोठा हो. मला शिकायचंय, पण भूत. माझे दोस्त सांगतात की या जंगलात भूत आहे, वाघोबा आहे, ते मला खाऊन टाकतील. अरे भूतबीत काही नसतं. आणि वाघोबा? वाघोबा असतो, पण तो चांगल्या मुलांना त्रास देत नाही. तू चांगला आहेस ना? हो. अरे मग घाबरतोस कशाला? आजपासून रोज मी तुला सोबत देईन. आपण दोघे इथेच भेटायचं आणि मग पुढे जायचं. काय देख का हरी? ये 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 आणि ये ये. अरे वा, आलास. ये ये ये, चांगली पंचायतीच काढतो तुझी. अरे गधडे, 4 दिवस झाले कुठे होतास तू? हा बोल. गुरुजी, जंगलातल्या वाटेने येताना भीती वाटते. भीती वाटते? आता कशाला मारायला आलायस इथे? हा बोल, दक्षिणा आणलीस ना माझी? हो गुरुजी, हे घ्या. हे काय खडकू? अरे अजून काय आणलंयस? अजून काय नाही, पाटी आणि खडू. पॅटी आणि खडू? काय उपकार केस माझ्यावरती? चल जाऊन बस तिकडे. कधी काय आणणार नाही भिक्कारडा कुठचा. कद्यान कदा रडा रड. त्याला हे बारक्या असतो काय तो? पाटी काढ, खडू काढा. आज आपण उणे अधिक शिकणार आहोत. काय उणे अधिक? दिनू, हे घे शेंगदाणे घे. भूक लागली ना तर वाटेत खा. हा हा घे, जा. तर मुलांनो, उद्या आपण आपल्या पाठशाळेत गोकुळाष्टमी सण साजरा करणार आहोत. तर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने जिन्नस घेऊन यायचे आहेत आपापल्या घरून. आत्माराम, तू काय घेऊन येतो आहेस? तुम्ही सांगा गुरुजी. बत्ताशे घेऊन ये. नाही आणलेस तर बत्तीशी काढून हातात देईन. बाईस खाले. दगड्या, तू काय आणतो आहेस? तांदूळ आणू का गुरुजी? तांदूळ आणू गुरुजी. तांदूळ नको आणूस, गुळाची ठेप घेऊन येतो. तांदूळ श्रीपती घेऊन येईल. आणशील ना रे?
हो. बरा दिनकर तू काय आणतोयस? मी गुरुजी. मामा मामा काय करतोयस? तुला दूध आणावंच लागेल, या सर्वांना पुरेल एवढा. गुरुजी आम्ही गरीब आहोत, आम्ही कुठून दूध आणणार? हे बघ, तुला दूध आणावंच लागेल, नाही तर या सर्वांसमोर तुला ओनवा उभा ठेवेन. कळलं? एक कार्डा कुठचा कधी काही आणणार नाही. काय रे देनू, जमिनीवर काठी काय आपटतोयस? कुणाचा राग काढतोयस? मी कशाला कोणावर राग काढू? मला तर रागच येत नाही, आणि जरी आला तरी कुणाला काय त्याचं, राग गिळून गप्प बसायचं. बरं तुम्हाला विचारायचंच राहिलं, तुम्ही कुठे राहता? देवकी नंदन गोपाळ गोकुळात राहतो मी. गोकुळात? हो, तिथे भरपूर गायी आहेत, दूध दही लोणी भरपूर आहे. उद्या गोपालकाला आहे, उद्या तुझ्यासाठी दूध घेऊन ये ना. दूध? हो, आणू ना? नको, मला काहीच नको, मी कोणाकडून काहीच घेत नाही. अरे दिनू, पण मी तुझा दोस्त आहे ना. हो, तुमची दोस्ती मिळाली, तसेच पाठशाळेत जाता येताना तुमची सोबतही लाभली, एवढंच बाद झालं. आता मला काहीच नकोय. अरे पण दिनू, मी काय म्हणतो, तुम्ही काहीही म्हणू नका, फक्त बासुरी वाजवत राहा. तुमची बासुरी ऐकली ना, असं वाटतं की साक्षात श्रीकृष्णच बासुरी वाजवतायत. असं म्हणतोस? ठीक आहे, वाजवतो वाजवतो. तुला दूध आणावंच लागेल, या सर्वांना पुरेल एवढा, नाही तर या सर्वांसमोर तुला ओनवा उभा ठेवेन. कळलं? एक कार्डा कुठचा. दिनू, का रे? अरे अंथरूण घालून दिलंय ना, झोप ना. बोलत का नाहीस? काय झालंय? पाठशाळेतनं आल्यापासून बघतीये. गप्प गप्प आहेस. आये आये करून माझ्या पाठीमागं फिरणारा दिनू आज कुठं हरवला रे? पाठशाळेत काही वेडवाकडं झालं का? दोस्तांशी भांडलास की गुरुजी रागवले? गुरुजी रागवले. काय? का रागवले? अभ्यासात काही चुकी केलीस की काय? नाही, मी अभ्यासात कधीच चुकी करत नाही. मग का रागवले गुरुजी? खोडी काढलीस का कुणाची? नाही, मी काय बी केलं नाही. खोटं बोलू नकोस. तू काहीच केलं नाहीस तर गुरुजी रागवतील कशाला? काय टकुरं फिरलंय काय गुरुजीचं? खरं सांग, काय केलंस तू? अगं आहे, उद्याच्याला शाळेत गोपाळकाला साजरा करणार आहे. हा, त्यामुळं गुरुजींनी प्रत्येकाला काय ना काय आणायला सांगितलं आहे. मला दूध आणायला सांगितलंय. दूध? अरे देवा, कुठनं आणायचं पोरा दूध? पोटाला 2 वेळची भाकरी मिळते ते सुद्धा नशीब आहे. मी म्हणालो गुरुजींना, पण ते काय ऐकायलाच तयार नाहीत. उद्या जर दूध नाही आणलं तर ते मला ओनवा उभा करतील. अरे देवा, ही कुठली रीत? असं वागवतात होय गरीबाच्या पोराला? बघू, मी दूध मागून आणते मालकीणबाईंकडनं. नाही आहे, मी उद्या असाच जाईन. अरे पण तू जर दूध नाही नेलंस तर ते ओणवं उभं करतील ना. करू देत, उद्याच करतील ना, रोज रोज तर नाही करणार ना. आपण गरीब आहोत तर आहोत, त्यासाठी दुसऱ्याकडे हातपाय पसरण्याची गरज नाही. दिनू, उद्या नको जाऊ पाठशाळेत. का नको जाऊ? उद्या जर शाळेत गेलो नाही तर अभ्यास कसा येणार? मी शिकून मोठा कसा होणार? गुरुजींचं काय,
ते रोज रोज काही ना काही आणायला सांगतील. मग काय रोज शाळेला बुट्टी मारायची? दिनू, तू चिंता नको करू. तूच सांगतेस ना संकट आल्यावर महाराजांचं नाव घ्यायचं म्हणून. महाराजांचं नाव घेतल्यावर महाराज पाठीशी उभे राहतात ना. हो. मग उद्या पाठशाळेत जाताना मी महाराजांचं नाव घेऊन जाईन. होय रे माझ्या राजा, झोप आता. हा दिनकर अजून आला नाहीये. अरे भिक्कारड्या, अरे दूध नाही आणलंस? नाही गुरुजी. नाही गुरुजी. ओनवा उभा राहा तिकडे. पायाचे अंगठे पकडून तिथे ओनवा उभा राहा. गुरुजी, तुम्ही शिक्षा करण्या अगोदर मला एकदाच त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ द्या. श्रीकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ द्या. हे दर्शन आणि सांग कृष्णाला, हे कृष्णा मी करंट आहे, मी तुझ्यासाठी दूध आणू शकलो नाही. कृष्णा. काय रे? गोपाळा. हो, मी तुझा दोस्त. अनेक रूप आहेत माझी. गजानन महाराज. गोपाळा. गजानन महाराज. गोपाळा. गजानन महाराज. अरे काय चाललंय काय तुझं? कृष्णा काय, गोपाळा काय, आणि आता गजानन महाराज. अहो गुरुजी, हा माझा दोस्त आहे गोपाळ. कोण तुम्ही? ओळख भाऊ. ओळखायला तू काय सावकार आहेस? प्रगटते भक्तासाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची, धुन लागता नामाची. महाराज. अपार हे सुख शेगावीचे. अरे किती त्रास देशील माझ्या दिनूला. महाराज क्षमा करा महाराज. या मुलासाठी प्रत्यक्ष आपण प्रकटलात. महाराज, मी या मुलाचा अधिकार नाही ओळखू शकलो महाराज. क्षमा करा महाराज. तू संसारात सुखी नाहीस यामागचं हेच कारण आहे. तुझी वृत्ती चांगली नाही. स्वतःच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन तू या मुलानं वेठीस धरतोस. यांच्या आई वडिलांना लुबाडतोस. हे तुझं दुष्कर्मच तुझ्या सुखाच्या आड येत आहे. अरे करावं तसं भरावं. आपण जे पेरतो तेच उगवतो. निवडुंगाला गुलाबाची फुलं कधीच येत नाहीत हे लक्षात ठेव. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. शिक्षकाचं अंतःकरण पवित्रच असलं पाहिजे. ज्ञानदान करताना मनात स्वार्थी हेतू बाळगू नये. निस्वार्थीपणे ज्ञानदान केलंस तर तुझ्या संसारातल्या सगळ्या कटकटी दूर होतील. महाराज, हे गुरुवचन आहे, त्याचं तंतोतंत पालन कर. चूक झाली महाराज. महाराज एक वार क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.